मोहन चिंचकर पथारी व्यावसायिक संस्था, आमचे संस्थापक ज्येष्ठ कामगारांचे डॉक्टर बाबाराव यांची आमची पथारी संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 30-32 वर्ष आम्ही त्यात काम करतो आहे. काम करत असताना बरेचसे असे अनुभव आलेले आहेत की महानगरपालिकेने 2014 साली सर्वे केला, प्रत्येकाला आम्हाला प्रमाणपत्र दिलं आणि ते कॅटेगरी त्यांनी स्वतः ठरवली. आमच्या कागदपत्रानुसार की 10 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे, 8 वर्षाचा आहे, 12 वर्षाचा आहे, अशानुसार आमचे कागदपत्र. दंड कधी पूर्वी दंड होता 100 रुपये, नंतर 250, नंतर 500, आता 5000 रुपये दंड आहे. आणि ह्या गोष्टीतून सर्व आमचे कागदपत्र आम्हाला प्रमाणपत्र मिळालं. परंतु सध्या जे 2014 पासून आज जवळजवळ 10 वर्ष होऊन गेले, आम्हाला कुठेही एकाही विभागात कुठेही पुनर्वसन केलेलं नाही अधिकृत व्यावसायिकांचं. आणि आत्ता सध्या जी कारवाई चालू आहे पुण्यामध्ये, पोलीस असतील किंवा अतिक्रमण खाते असेल, ते कारवाई सतत करते आमच्यावर. आणि पोलिसांना जा विचारत ते म्हणतात अतिक्रमण कारवाई खाते करते, अतिक्रमण खातं म्हणते पोलिसांची कारवाई. परंतु अधिकृतच नेहमी कारवाई होते. आमच्या शहरामधील कित्येक व्यावसायिकांनी बिलाची मागणी केलेली आहे, त्यांना बिल देत नाहीत. बिल भरा असं तगादा लावत आहेत आणि बिल भरून पण घेत नाही दुसऱ्या बाजूनं. आम्ही कित्येक वेळा अर्ज केलेत की माझं बिल भाडं भरून घ्या, ते घेत नाहीत. ईमध्ये लायसन आहे, 5 कॅटेगरीत A, B, C, D आणि E आणि Dच्या दोन्ही कॅटेगरीतले बरेचसे लायसन थकबाकी आहे आणि त्याचं अजून कुणालाही बिल देत नाहीत. आमची सत्याची मागणी आहे की तुम्ही बिल भाडे भरून घ्या, कोट्यावधी रुपये आर्थिक महानगरपालिकेला फायदा होईल. परंतु आमचा कधी आत्तापर्यंत जवळ निवेदन मोजता येणार नाही एवढे दिलेले महानगरपालिकेला. प्रत्येक प्रश्नावर आम्ही विरोध करतो आहे, परंतु एकही पत्राचं उत्तर दिलेलं नाही कधी. आणि मुख्यतः संघटनेला विश्वासात घेऊन आयुक्तांनी जी मीटिंग घ्यायची त्या आम्हाला कधीही बोलवलं जात नाही. जे आता TVC निवडून आलेले आहेत, TVC कमिटी आहे त्या ठिकाणी, त्या TVC मेंबरची मीटिंग 3-3 महिने होत नाही, 3 वर्ष तर झालीच नाही. आता मीटिंग चालू केल्यात ते पण वेळेवर होत नाही. आणि जर TVCने पुणे शहरातील व्यावसायिकांचे मुद्दे जर व्यवस्थितपणे मांडले तर त्या ठिकाणी इतिवृत्तामध्ये वेगळेच येतात. ते सत्य इतिवृत्तामध्ये विषय येत नाही, त्याची आम्हाला खंत आहे. म्हणून आम्हाला इथं न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे. जर शहरामध्ये आत्ता जर आमचा विषय हाताळला नाही व्यवस्थितपणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी, तर जसं आमच्यावर जर आम्ही कारवाई करत असताना गाड्या अडवल्या अतिक्रमणची तर 353 गुन्हा दाखल होतो आमच्यावर. जर तुम्ही पण आता हे जर काम पूर्ण करत असाल, तुमच्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलेलो आहे, तर आता हे सर्व विषय घेऊन तुम्ही जर व्यवस्थितपणे हाताळले नाही महानगरपालिकेनं, तर आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. पथविक्रेता एकता समिती सदस्य नाचवी. आमच्या आजची जी पत्रकार परिषदेचा मुख्य अजेंडा आहे, जे 2019चं शुल्कवाढ झालेली आहे. 27/2/2019ला आयुक्त आणि सर्व स्टँडिंगनी मिळून एक प्रस्ताव घेतलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक A, B, C, D वाईज शुल्कवाढ दिलेली आहे. Aला 200 रुपये, Bला 100 रुपये, 50 रुपये, 25 आणि 20 आणि जे दिव्यांग आणि गटई आहेत त्यांना 5 रुपये. तर ह्याच्यामध्ये जे काही शुल्कवाढ झालेली 2018च्या आधीपर्यंत 1985 पासून ते 2018पर्यंत फक्त 240 रुपये वार्षिक शुल्क होतं आम्हाला. म्हणजे 35 वर्ष 240 रुपये, 33 वर्ष 240 रुपये शुल्क जर पकडलं तर 7,920 रुपये आकडा येतो. आणि ह्या आत्ता 18 पासून तर 2026पर्यंत बघितलं तर तो आकडा आमचा लाखाच्या घरात जातो आहे. ह्याच्यावरूनच सिद्ध होते की ही जी शुल्कवाढ आहे ही अवास्तव, अवाजवी आणि नियमाला धरून झालेली नाही. आमच्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जी काही शुल्कवाढ करायची तुम्हाला ही दर 3 वर्षांनी 10% शुल्कवाढ झाली पाहिजे. तर त्याला त्यांनी डावललेलं आहे, मनाने सगळे शुल्कवाढ केलेली आहे. दुसरी गोष्ट, जे शुल्क लागलेलं आहे ते शुल्क व्यवसायानुसार लागलं पाहिजे. ते रोड वाईज आणि तुळशीबागेत लागलेले, म्हणजे झोन वाईज लागलेले. तुळशीबागेमध्ये 100 रुपये शुल्क आहे. आता ते कपडे विकणारे पण व्यावसायिक आहेत आणि पिन आणि आपल्या पांढऱ्या दोऱ्या विकणारे आणि आपल्या डांबर गोळ्या विकणारे लोक आहेत. आता त्यांनी 200 आणि 100 रुपये कसे भरायचे? तर हे जे स्पॉटला धरून शुल्क आहे हे देखील अन्यायकारक आहे. आमची मागणी आहे की ज्याचा जो व्यवसाय आहे त्यानुसार त्याला शुल्क लागण्यात यावी. त्याच्यानंतर आमचा दुसरा अजेंडा असा आहे की ही जी शुल्क वसुली केली जाते ही नॅशनलाइज बँकेकडनं केली पाहिजे. ही लोक महानगरपालिका आपल्या खात्यात जमा करून घेते. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, ह्या शुल्क वसुली तुम्ही नॅशनलाइज बँकेनुसार बँकेच्या खात्यात जमा करून केली पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकामार्फत शुल्क वसुली आणि दंड वसुली केली पाहिजे. दुसरी गोष्ट, मागाशी जो मुद्दा सांगितला मी तुम्हाला की शुल्कवाढ जी आहे
ही 3 वर्षातून एकदा 10% वाढली पाहिजे. किती वाढली पाहिजे? ह्या सगळ्या नियमांची महानगरपालिकेने पायमल्ली केलेली आहे आणि ऑफिस ACमध्ये बसून मनाने निर्णय घेतलेले आहेत. 2019 साली हा निर्णय झाला असताना त्याच्यानंतर लगेच प्रशासकीय राज्याला लागलं. 20 लॉकडाऊन लागलं आणि 20 नंतर ते आत्तापर्यंत प्रशासक राज्य करत होतं. आत्ता स्टँडिंग आलेली आहे, महापौर आलेले आहेत. आम्हाला आमची सर्व संघटनांच्या वतीने मागणी की पहिल्यांदा तुम्ही हा 2019चा जो प्रस्ताव आहे शुल्कवाढीचा हा रद्द करावा. असाच प्रस्ताव आम्ही आपल्या तो जाहीररित्या आत्ता या पत्रकार परिषदेच्या वतीने आम्ही सादर करतो आहोत आणि उद्या आम्ही हे असा अधिकृत पत्र आयुक्तांना देणार आहोत. तर हीच आमच्या पत्रकार परिषद मुख्य अजेंडा आहे. त्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की जी आत्ता कारवाई केली जाते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पंचनामा केला जात नाही. तर आपला कायदा असं सांगतो की वस्तूचा जप्तीचा पंचनामा, सीज पंचनामा CRPF 1973च्या कलम 100 व 102 आणि BNS 2023च्या कलम 105 व 106 नुसार कुठल्याही सरकारी खात्यास वस्तू जप्त करताना त्याच्या 2 प्रती करायच्यात आणि त्या 2 प्रतीमधली एक प्रत त्या समोरच्याला द्यायची आणि त्याचं जे काही आपण सामान उचलतोय तसा तो पंचनामा करायचा आहे. महानगरपालिका आणि पोलीस खातं अशा प्रकारे कुठलाही कारवाई कुठलीही पंचनामा न करता आमच्या वस्तू ह्या उचलल्या जातात. ह्या वस्तू चोरी होतात. आमच्या वस्तूंचं नुकसान भरपाई होती, त्याला कुठली नुकसान भरपाई दिली जात नाही. अशा प्रकारे ह्या संदर्भात आपण आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. आता जो म्हणजे स्टँडिंगचा निर्णय असतो त्याला चॅलेंज करण्याकरता तुम्हाला कोर्टात जावं लागेल. तर आत्ता स्टँडिंगनी जर हा निर्णय अमान्य केला, आत्ता परवा एक नगरसेविकेने तो शुल्काचा प्रस्ताव सादर केला होता पण त्यांनी तो फेटाळला. ॲक्च्युली त्याच्यावरती तो न फेटाळता किमान 3 वेळा त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, नंतर त्याच्यापर्यंत तर आत्ता जो फेटाळलेला जो हे त्यांनी त्याचा पण आम्ही धिक्कार करतो. फेरीवाल्यांची यांना फक्त मतं पाहिजेत, फेरीवाले पुण्यामध्ये नको आहेत अशी मानसिकता जर भाजपचे आणि काही नगरसेवक या ठिकाणी करत असतील तर आम्हाला इथनं पुढच्या काळामध्ये तुम्हाला निवडून कसं द्यायचं असं तुम्हाला जाहीररित्या काही गोष्टीत इशारा द्यावा लागेल. मी ॲडव्होकेट सुषमा यादव, पथारी व्यावसायिक संस्थेची विधी सल्लागार आहे. त्यामध्ये आमचा अजून एक मुद्दा आहे की पुणे शहरात बाहेरून अनेक विद्यार्थी किंवा बाहेरची लोक अनेक आलेली आहेत, त्यांना खाण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळे आपल्या इथं व्यावसायिक आहेत ते काय खाद्यपदार्थ तयार करत आहेत, परंतु प्रशासन त्यांचा गॅस उचलून नेतो आहे आणि त्यांना सांगते इथं तुम्ही खाद्यपदार्थ तयार करू शकत नाही. तर आम्ही त्यासाठी कॉर्पोरेशनकडे फूड झोनची मागणी करत आहोत. कॉर्पोरेशन आम्हाला कुठेही फूड झोनच्या मागणीला टाळटाळ करत आहेत. फूड झोन म्हणून आम्हाला कोणत्याही एरियात असा स्पेसिफिक एरिया देत नाही आहे आणि त्यानंतर आम्ही ज्या एरियात सर्वच खाऊ गल्ली म्हणतो आपण त्याला, तिकडे आम्ही काही गोष्टी शिजवून विकल्या वगैरे तर डायरेक्ट आमचे गॅस उचलतात. तर आम्हाला सरकारकडून एवढीच माहिती आहे की आम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरियानुसार फूड झोन मंजूर करण्यात यावे. पथारी संरक्षण जो अधिनियम आहे त्याच्यानुसार पंचनामा करणं आवश्यक आहे. आत्ताच सरांनी सांगितलं, दीपक मोहिते सरांनी. तर त्याचं एक ताजं उदाहरण आहे. आता हे आमच्या इथं शिवाजी लक्ष्मण दुनगव म्हणून आहे विश्रांतवाडीला, त्यांची स्वतःची गाडी आहे 17202. हां, लायसन नंबर 17202. विश्रांतवाडीला त्यांची स्वतःची गाडी 35-40 हजार रुपये भरलेले आहेत. 2016 साली गाडी उचलून नेली. 16 वर्ष तर परंतु गाडी दिली नाही. महादेव जगतापने सांगितलं की तुमची गाडी 5,000 रुपये भरायला गाडी नेला. आतापर्यंत गाडी दिली नाही. नवी कोरी गाडी नेली 25,000. तिसऱ्या दिवशी गाडी विकली. हे स्पष्ट हे उदाहरण आहे की जे काही फेरीवाल्यांच्या वस्तू उचलल्या जातात या गोडाऊनला घेतल्या जातात, त्याचा निलाव केला जातो किंवा त्याचं ते विल्हेवाट लावतो, विकलं जातं. हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. कारण आणि म्हणूनच आमची मागणी की ज्या आमच्या वस्तू उचलता त्याचा तुम्ही पंचनामा करा रितसर 2 कॉपींमध्ये. एक पंचनामा त्याला द्या आणि मग नाहीतर याच्या पुढं आम्हाला प्रशासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावे लागतात.